झी 24 तास एक पाऊल पुढे। मॅच फिक्सिंग प्रकरणात आणखी एक खळबळजनक माहिती पुढे येते। स्पॉट फिक्सिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या श्रीशांत आणि अजित चंडीला यांना बुकींनी मुलीही पुरवल्या होत्या अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। या दोघांनी बुकींशी फोनवरून साधलेल्या संवादामधून पोलिसांना ही माहिती मिळाली आहे। मनान आणि चांद या दोन बुकींनी श्रीशांत आणि चंडीलाला 3 वेळा मुली पुरवल्याचं तपासात पुढे आलंय। क्रिकेटला फासला काळीमा, पैशांसाठी केला क्रिकेटचा सौदा। आंतरराष्ट्रीय क्रिकेटर श्रीशांत, अजित चंडीला, अंकित चव्हाण या 3 क्रिकेटपटूंनी क्रिकेटला काळीमा फासलाय। आयपीएल क्रिकेट सामन्यादरम्यान स्पॉट फिक्सिंग केल्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागते। क्रिकेटर आणि बुकी यांच्यात झालेल्या संभाषणातून केवळ स्पॉट फिक्सिंगच उघड झालंय असं नाही, तर यामध्ये तरुणी पुरवल्याचा गौप्यस्फोट एका इंग्रजी वृत्तपत्रानं केला आहे। फिक्सिंग, पैसा आणि तरुणी, बुकींकडून लल्लांचा वापर, क्रिकेटपटूंना पुरवल्या तरुणी, फिक्सिंगच्या बदल्यात पैसा आणि तरुणी। केरला एक्सप्रेस श्रीशांत आणि अजित चंडीला हेच ते 2 क्रिकेटपटू आहेत ज्यांना बुकींनी तरुणी पुरवल्याचा दावा वृत्तपत्रानं केलाय। 3 वेळा त्यांनी या क्रिकेटपटूंसाठी तरुणींची व्यवस्था केली होती। मन्नान आणि चांद या 2 बुकींनी या तरुणी श्रीशांत आणि अजित चंडीलाच्या रूमवर पोहोचवल्या होत्या। क्रिकेटपटूंना फिक्सिंगच्या बदल्यात पैशांबरोबरच तरुणींशी मौजमजा करायला मिळते। गुरुवारी जेव्हा दिल्ली पोलिसांनी श्रीशांत आणि त्याचा मित्र बिजू उर्फ जीजू या दोघांना मुंबईच्या खार परिसरातून अटक केली, तेव्हा त्यांच्या सोबत तरुणी आढळून आल्याचं वृत्तपत्रानं म्हटलंय। श्रीशांत आणि अजित चंडीला प्रमाणेच राजस्थान रॉयल्सच्या आणखी एका खेळाडूला बुकींनी तरुणी पुरवल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। मात्र तो क्रिकेटपटू फिक्सिंगमध्ये सहभागी नसल्याचं पोलीस सूत्रांनी म्हटलंय। यावरून बुकी आणि क्रिकेटर यांच्यात कोणत्या पातळीवरचे संबंध आहेत हे उघड झालंय। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।